सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात 12 मार्च रोजी अध्यापक संघाचे गुणवंत मराठी शिक्षक पुरस्काराचे वितरण। माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली व जिल्हा मराठी अध्यापक संघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीदिनी मराठी भाषेच्या गौरवार्थ मराठी भाषा शिक्षकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली येथे करण्यात आले आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माननीय राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग सांगली हे असून डॉक्टर लता देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर श्रीपाद जोशी, प्राध्यापक सुभाष कवडे, शाहीर पाटील आदी साहित्यिक मान्यवर व मिरज तालुक्यातील मराठी भाषा शिक्षक उपस्थित राहणार आहेत। या भाषिक उपक्रमामध्ये कवी कुसुमाग्रज व यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन, शिक्षक विद्यार्थी कवी संमेलन, शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांवर चर्चा, गुणवंत मराठी शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ पार पडेल। या पुरस्कारामध्ये डॉक्टर चंद्रकांत बेडगे, चंपाबाई वडिलाल ज्ञानमंदिर तासगाव, श्री संभाजी सरग, श्री रामराव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज जत, सौ विद्या चौगुले, जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला सांगली, श्री बापूसाहेब मासाळ, आदर्श विद्यामंदिर नांगोळे तालुका कवठे महाकाळ यांचा पुरस्कारामध्ये समावेश आहे। यांना शाल, श्रीफळ, ग्रंथभेट व सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल। हा कार्यक्रम दुपारी 1 ते सायंकाळी 5:30 या वेळेत पार पडतील, अशी माहिती जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते व कार्याध्यक्ष बजरंग संगपाळ यांनी दिली आहे। या कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश पायदंडे, दिलीप पवार, वैशाली आडमुठे, सुरेखा कांबळे, महादेव चौगुले, रमेश पाटील आदी अध्यापक संघाचे कार्यकर्ते करीत आहेत।